न तळता सुद्धा अगदी 100% मस्त कुरकुरीत असा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी एक मोठी वाटी भरून भिजवलेला साबुदाणा इथे घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून असे मॅश करून घेतलेले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत. अर्धी वाटी दाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाणे भाजून थोडा जाडसर कूट करून घेतलेला आहे. चवीनुसार लगेच मीठ घातलेलं आहे आणि एकही थेंब पाण्याचा न वापर करता साबुदाणा आणि बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये आपल्याला ह्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आप्पे पात्रामध्ये आपण हे साबुदाणा वडे तयार करणार आहोत. त्यासाठी आप्पे पात्राच्या मोल्डनुसार आपल्याला छोटे-छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. त्यानंतर गॅसवर एक आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक मोल्डमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. सर्व हे साबुदाणा वडे आपण आता यामध्ये ठेवणार आहोत. झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी याला एक वाफ काढून घेऊया, म्हणजे खालची साईड सुद्धा व्यवस्थित भाजल्या जाते आणि साबुदाणा सुद्धा अगदी व्यवस्थित असा शिजला जातो. थोडंसं तेल टाकून पुन्हा पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला भाजून घेणार आहोत. न तळता सुद्धा 3 ते 4 चमचे तेलामध्ये मस्त कुरकुरीत साबुदाणा वडा इथे तयार आहे.